नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणी खुश झाल्या. बघा, आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणी खुश झाल्यात, कारण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे कधी जमा होणार हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. सरकारनं आत्ताच एक तातडीचा निर्णय घेतलेला आहे. लक्षात घ्या, सरकारनं आत्ताच एक तातडीचा निर्णय घेतलेला आहे. कोणता तातडीचा निर्णय घेतला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3,000 रुपयांचा मेसेज हा जमा होणार आहे. तसा मेसेज आपल्याला इथं दिसत आहे. 10 जिल्ह्यात 3,000 रुपये मिळणार. आताची सर्वात मोठी बातमी आहे. कारण लक्षात घ्या, सरकारनं आपल्याला माहिती आहे बघा की 8 डिसेंबरला, बरोबर 8 डिसेंबरला काय केलं सरकारनं, तर GR काढला. बरोबर GR काढला आणि आपल्याला माहिती आहे 8 डिसेंबरपासून आपण ह्या गोष्टीची वाट बघतोय की कधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपयांचा मेसेज येणार. कारण GR जो आला हा फक्त 1,500 रुपयांचा GR आला होता. बरोबर. परंतु आता एक लाडक्या बहिणींसाठी आत्ताशी आनंदाची बातमी, ती म्हणजे सरकारनं काय केलं, अधिवेशन सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे अधिवेशनामध्ये काय केलं, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जी ज्यांची बँक असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता काय होणार आहे, 1,500पेक्षा काय होणार आहे, तुम्हाला आता 3,000 रुपये मिळणार. आता 3,000 रुपये मिळणार आहेत. कुठल्या महिन्याचे, तर पहिला महिना जो आहे तो लक्षात घ्या, नोव्हेंबर महिना. लक्षात घ्या, मी जी व्हिडिओजमध्ये सांगतो ती व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. नोव्हेंबर महिन्याची मिळणार आहे 1,500 रुपये. ओके, महिन्याचे 1,500 रुपये. परत दुसरा जो मिळणार आहे तो आहे डिसेंबरचा. तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर होय, कारण आता तुम्हाला माहिती आहे की उशीर हा झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी. आणि सरकारने काल अधिवेशनामध्येच सांगितलं होतं की लाडक्या बहिणींचा म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये टाकणार आहोत. त्या संदर्भातली सगळ्यात मोठी घोषणा ही काल झालेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहेत आपले मुख्यमंत्री, त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की ही जी पैसे आहेत हे आम्ही आता सुरुवात केलेली आहे. लक्षात घ्या, बँकेच्या खात्यामध्ये चेक हा जमा झालेला आहे. जी आता बँक आहे, आता तुमची बँक समजा बँक ऑफ महाराष्ट्र आहे किंवा SBI, हे बँकेकडे पैसे आलेले आहेत. बरोबर. परंतु कुठल्या लाडक्या बहिणीसाठी, ज्या लाडक्या बहिणींची नावं पात्र लाभार्थी यादीमध्ये असणार आहेत अशाच लाडक्या बहिणींचं. बघा, स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांना पैसे आलेत त्यांना 100% नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येणार आहेत. लक्षात घ्या. परंतु आता एक EKYC बद्दलचे अपडेट आहे, तुम्हाला ते पण सांगतोय. कारण EKYC भरपूर लाडक्या बहिणींनी केली होती ऑक्टोबरमध्ये आणि त्यांची EKYC चुकली होती. तर तुम्हाला असं भीती वाटत असेल की आता EKYC पुन्हा करायची का नाही, तर मी तुम्हाला सांगतो, मी EKYC तुम्ही पुन्हा करू शकताय. EKYC करताना फक्त 2 ऑप्शन तुम्हाला येतात. पहिलं म्हणजे तुम्हाला जर पती किंवा वडील असतील तर त्यांचं तुम्ही आधार कार्ड टाकू शकता. दुसरा ऑप्शन, जर तुम्हाला पती किंवा वडील नसतील तर तिथं त्यांचा तुम्हाला काय टाकायचं आहे, दाखला टाकायचा आहे. कसला दाखला, मृत्यूचा दाखला, किंवा जर तुमचा डिवोर्स झाला असेल तर डिवोर्सचे कागदपत्र. आता बघा, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी दिलासा दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही कुठलीही योजना जी आहे ती बाद करणार नाहीत. कुठल्याही लाडक्या बहिणींना बाद करण्याचा उद्देश आता तरी सरकारचा नाही आहे. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या लाडक्या बहिणींना टेन्शन होतं की आम्हाला पैसे मिळणार का नाही, आम्ही बाद होणार का, हे त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि अतिशय आनंदाची अजून एक बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मागचे राहिलेले हप्ते, म्हणजे कुठले हप्ते, तर जूनचा हप्ता, जुलैचा हप्ता, ऑगस्टचा हप्ता, तो सुद्धा मिळणार आहे. तो कसा मिळवायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आता लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आधी सर्वात अगोदर पडणार आहेत. कारण सगळ्यात अगोदर बघा, पहिले 10 जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. काय करता, चॅनलला सबस्क्राईबचं बटन दिसतं तुम्हाला, असं सबस्क्राईब लिहिलेलं, ते सबस्क्राईब करा आणि चॅनलला महत्त्वाच्या माहितीसाठी जॉईन करा. चॅनलला काय करा, जॉईन बटन दिसतं, त्या जॉईन बटनसुद्धा क्लिक करा. आता बघा, पहिला जिल्हा जो असणार आहे तो खूप महत्त्वाचा जिल्हा असणार आहे. कोणता जिल्हा आहे, तर पहिला जिल्हा असणार आहे तिथं पुणे जिल्हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. पुणे आहे, नंतर नांदेड आहे, यवतमाळ आहे, लातूर आहे, बीड आहे, परत जर बघितलं तर सोलापूर आहे, अजून जर बघितलं तर आपण इकडं चंद्रपूरमध्ये पैसे पडणार आहेत, त्याचसोबत नाशिक, अजून रत्नागिरी, मुंबई आणि ठाणे. आता हे किती झालेत, तर जवळपास 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये हे जे पैसे आहेत ते पडणार आहेत. तर 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे हा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला पटकन सांगा कोणता जिल्हा तुमचा आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, तुमचं नाव आता यादीमध्ये कसं बघायला सांगतोय. भरपूर लाडक्या बहिणींची नावं यादीमध्ये आलेली आहेत.
यादीमध्ये नावं आलेली आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु त्यांचं नाव यादीमध्ये दिसतंय. यादीमध्ये नाव कसं टाकायचं हे मी तुम्हाला आता सांगतोय. कसं टाकायचं बघा सगळ्यात महत्त्वाचं ही यादी जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी यादी आहे ती कुठं आहे. ही यादी जी दिसते तुम्हाला आता, कोणती यादी लक्षात घ्या, व्हिडिओ नीट काळजीपूर्वक बघायचा आहे. ही जी यादी दिसते तुम्हाला बघा, ही पूर्ण यादी मोबाईलवरती, ही जी यादी आहे ती ही लागली कुठं. पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतोय, ती लागली आहे पहिले तर ग्रामपंचायत लक्षात घ्या. दुसरी गोष्ट कुठं लागलेली आहे तर तुमची अंगणवाडी अंगणवाडी जिथं आहे तिथं अंगणवाडीमध्ये लागलेली आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलवरती आपल्या मोबाईलवरती ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली आहे, काय केले EKYC बरोबर आहे, त्यांना एक मोबाईलवरती त्यांच्या OTP येतो बरोबर. जर तुम्हाला OTP आला तर तुम्ही ह्या योजनेअंतर्गत पात्र आहेत, अन्यथा तुम्ही ह्या योजनेतून बाहेर आहात. तसं ह्या 3 प्रकारे तुम्ही तुमचं नाव यादीत आहे का नाही चेक करू शकता. पहिलं कुठलं ग्रामपंचायत, दुसरं कुठलं अंगणवाडी, तिसरं कुठलं तर EKYC करायचं आणि OTP जर आला तर तुम्हाला 100% पैसे मिळणार. हे आताचं फिक्स झालं आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणीसुद्धा बॅकएंडला सुरू आहे. तुम्हाला माहीत नसेल परंतु मी तुमच्या माहितीसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, ती म्हणजे अर्ज पडताळणी सुरू आहे. अर्ज पडताळणीमध्ये लाडक्या बहिणींसोबत काही सरकारी महिला विकास अधिकारी तिथं असतील तर ते काय डॉक्युमेंट मागतील ते मी तुम्हाला आता सांगतोय. बघा पहिलं जे डॉक्युमेंट ते चेक करतात ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला तो चेक करतात. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे इन्कम टॅक्सचा डेटा आहे, त्यामुळे तुम्ही इन्कम टॅक्स कोण भरत असेल तर ते लगेच तुमचं नाव बाहेर काढतात त्यातनं आणि तुम्हाला यातून बाहेर काढतात. तिसरी गोष्ट जी आहे, तुमच्या घरी 4 चाकी गाडी दिसते का त्यांना, जर 4 चाकी गाडी त्यांना दिसली तर तुमचं नाव बाहेर काढणार, हे लक्षात ठेवा. ज्यामुळं ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची. आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात की आम्हाला मागचे हप्ते मिळाले नाहीत, बरोबर ऑक्टोबरचे मिळाले नाही, सप्टेंबरचं, जून, जुलैचं. तर त्यांच्यासाठी काय करायचं, त्यांनी पुनर्अर्ज पडताळणीचा विनंती अर्ज सादर करायचा आहे. पुनर्अर्ज पडताळणीचा सादर अर्ज तुम्हाला इथं टाकायचा आहे. ज्या लाडक्या बहिणी पुनर्अर्ज पडताळणीमध्ये पात्र होतील अशा लाडक्या बहिणींना एकदम 1,500 रुपये मिळतील. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना समजा ऑक्टोबरचा पैसा आला नाही तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे असे 4,500 रुपयांचा मेसेज येईल. ज्या लाडक्या बहिणींना ऑलरेडी जूनपासून पैसे मिळणार तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे जवळपास 6,500 ते 7,000 रुपये तुम्हाला इथं मिळणार. त्यामुळं खूप महत्त्वाची ही माहिती आहे. त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्हाला आता 3 महत्त्वाचे काम आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. पहिलं काम तुम्हाला जे करायचं आहे, पैसे मिळवण्यासाठी रेग्युलर पहिली गोष्ट करायची आहे EKYC करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे तुमचं बँक खातं जे आहे ते अपडेट करणं. बँक खात्यामध्ये काय अपडेट करायचं आहे तर बँक खात्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे आत्ताचा चालूचा तो अपडेट करायचा आहे. दुसरी गोष्ट, आधार कार्ड तुमचं नाव एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे. आधार कार्ड अपडेट करायचं आहे, मोबाईल नंबर आधार कार्डवर अपडेट करायचा आहे. तोच आधार कार्ड, तोच मोबाईल नंबर तुमच्या बँकेत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, बँक खात्याला खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. 3 गोष्टी करायच्या आहेत. मग तुमची दर महिन्याला अचूकपणे तुम्हाला तिथं 100% तुमच्या खात्यात पैसे पडत राहतील. आणि ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला मागचे पैसे येत नाही तर त्यांच्यासाठी मी सांगितलंच आहे काय करायचं आहे तर पुनर्अर्ज पडताळणीचा अर्ज करायचा आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला आज आहे शनिवार आहे बरोबर. तर आज आपण वाट बघूयात 6 वाजेपर्यंत, कारण आपण सरकारला प्रत्येक वेळेस विनंती करतो आहे की लाडक्या बहिणींना पैसे लवकर द्यावा. तर आज शनिवार आहे, आज आपण वाट बघूयात 7 ते 8 वाजेपर्यंत आज पैसे येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. कारण GR येऊन 5 दिवस झालं आहे, तर 5 दिवसाच्या आत हे 100% पैसे येत असतात. जर आज पैसे नाही आले तर उद्या एक लास्ट ऑप्शन आहे, कारण परत 15 तारखेच्या पुढं तिथं डिसेंबर महिन्याचं वितरण सुरू होणार आहे. तर मग आपल्याला आज किंवा उद्या जास्तीत जास्त नोव्हेंबरचा हप्ता येईल, नंतर परत डिसेंबरचं वितरण इथं आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यामुळं सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाका. आता तुम्ही म्हणाल कोणत्या खात्यात पैसे येणार पहिल्यांदा, तर पहिल्यांदा जे खातं आहे ते लक्षात घ्या, मी जे सांगतो ते लक्षात घ्या. पहिलं जर येणार आहे ते पोस्टाचं खातं जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर पैसे येतील. आता मला तुम्ही सांगायचं आहे की कोणाकोणाचं पोस्टाचं खातं आहे, पटापटा कमेंट करा, कोणाकोणाचं पोस्टाचं खातं आहे. बघा, पोस्टाचं खातं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात लवकर पैसे येणारे ते खातं आहे. दुसरं जे आहे ते तुम्हाला सांगतो आहे आता, त्याच्यामध्ये आहे HDFC बँक आहे, ICICI बँक आहे,
परत ॲक्सिस बँक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेट बँक ऑफ इंडिया, कारण तुम्हाला माहिती आहे ही आपल्या भारताची सगळ्यात महत्त्वाची बँक आहे, त्याच्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी गोष्ट परत एकदा सांगतो आहे. मी तुम्हाला जिल्ह्याचे नावं सांगितले आहेत, तुम्हाला बँक सांगितले आहेत. जवळपास 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी तुम्हाला बँकेत सांगितल्यात 6 ते 8 बँकेमध्ये पैसे येतील. आणि लक्षात घ्यायचं आहे, पैसे वितरणाला सुरुवात झाली म्हणजे काय तुम्हाला पैसे लगेच येतील असं नाही. लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळेस वितरणाला सुरुवात होते त्यावेळेस टप्प्याटप्प्यानं पैसे येतात. पहिल्या टप्प्यात 20 ते 25 लाख लाडक्या बहिणींना पहिल्यांदा पैसे येतात. तुम्हाला माहिती आहे आता लाडकी बहिणीमध्ये जवळपास 250 कोटी म्हणजे 2,50,00,000 लाडके 2,50,00,000 लाडक्या बहिणी इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं 20 लाख, 30 लाख, 40 लाख असं टप्प्याटप्प्यानं दररोजचं वितरण हे सुरू होत असतं. त्यामुळं गडबड करायची नाही, गोंधळून जायचं नाही की दादा आम्हाला पैसे नाही आले, काय करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो आहे, मोबाईल आहे तुमच्याकडं, मोबाईलवर ओपन करायचा, मोबाईलमध्ये जायचं आणि तुम्हाला ॲप्लिकेशन असतं बँकचं ॲप्लिकेशन. कोणतं? बँकचं ॲप्लिकेशन. जसं की आता तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल आता हे आहे तुमच्याकडं काय पोस्टाचं खातं आहे. तर पोस्टाच्या खात्यात तुम्ही काय करायचं, सिम्पल पोस्टातमध्ये जायचं, तर ट्रान्झॅक्शन्स बघायचे. भरपूर वेळा तुम्हाला मेसेज येत नाही परंतु तुमच्या बँकेत पैसे येऊन पडलेले असतात. लक्षात ठेवायचं, भरपूर वेळा असं होतं पैसे तुम्हाला मेसेज आलेला नाही परंतु बँकेत पैसे येऊन पडलेले असतात. त्यामुळं आधी बँक खातं चेक करायचं, बँकेत जायचं. जर बँक तुमच्याकडे ॲप्लिकेशन असेल आणि जर आता तुमच्याकडे एखादी बँक असेल तर त्या बँकेचं ॲप्लिकेशन असतं बघा. प्रत्येक बँकेचं एक काय असतं, ॲप्लिकेशन असतं. तर आता भरपूर जणांना माहिती आहे HDFC बँक असेल, SBI असेल, ICICI असेल, यांचे स्वतःचे ॲप्लिकेशन आहेत. त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही घर बसल्या ट्रान्झॅक्शन चेक करू शकता. त्यामुळे आधी ट्रान्झॅक्शन चेक करा, टप्प्याटप्प्याने पैसे येत असतात. जसं आता HDFC बँक आहे तर ही नॉन सरकारी बँक आहे, म्हणजे सरकारी प्रायव्हेट बँक आहे, तर हिला उशीर लागतो, 2 ते 3 दिवस याच्यामध्ये पैसे यायला लागतात. जसं SBI आहे त्याला 1 ते 2 दिवसात लागतात, पोस्ट आहे त्याला 1 दिवस लागतो. असे प्रत्येक बँकेचे ठरलेले टाईम असतात. त्यामुळं गडबडून जायचं नाही, पैसे येत असतात. पैसे वितरणाला लाडकी बहीण योजनेमध्ये लक्षात घ्यायचे, कमीत कमी आज जर सुरुवात झाली तर तिथून पुढे 3 ते 4 दिवस वाटप होत असतं. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येकाच्या खात्यात पैसे येतील. फक्त कमेंट्स करा, पटापटा कमेंट करा. कोणता तुमचा जिल्हा आहे, तुम्हाला मागचे हप्ते आलेत का, किती हप्ते आलेत, तुमचा बँक खातं कोणतं आहे, KYC केली आहे का, KYCमध्ये काय प्रश्न आहेत का, हे पटापटा कमेंट करा. जोपर्यंत कमेंट करत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचत नाही. आपण सरकारला मागणी करतो आहे की पटापटा वितरण करा, प्रत्येक जिल्ह्यात वाटप करा. नवीन काही योजना असतील तर त्यासुद्धा योजनेचं लवकर वितरण करा. कारण आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींना माहीत नाही परंतु आपल्याकडे जवळपास 100हून अधिक योजना आहेत ज्या लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ते मी एक व्हिडिओ करून टाकणारच आहे. फक्त कमेंट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, दररोज व्हिडिओ बघायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलला जॉईन करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.